तर आज आपण निघालो होतो कामाला. आपल्याला आता उशीर जायचा त्यामुळे गडबडीत निघालो होतो. अरे बघा नाक्यावर तेल टाकायला पंपात आल्या म्हणलं ही काय म्हणलं लागली लांबडी लाईन म्हणलं सकाळ सकाळ लागल्या पण होती मागं तेल टाकून आलो पुढं तवर आला मिस्त्रीचा फोन काम झालं कॅन्सल म्हणून. गडी झालं नाराज बसलेलं बघा रस्त्यावरच वैतागलेलं. म्हणलं काय जायला पण होई लागले सकाळ जरा मागं तवर मामा आले जखम मीठ चोळाय का बसलाय म्हणून. घरला आलो तवर झालं तर निघून वैरणीला जायचं. चला म्हणलं जाय वैरणीला. उन्हात निघालो बघा वैरण तोडायला. गेल्या गेल्या लगेच केलं चालू ऊस तोडायला बघा. तोडला ऊस तावानं गेल्या गेल्या लगेच वागलं ऊन लागाय लईच. एवढाचा ऊस तोडलाय बघा तावानं. तो म्हणला छे सावलीला बुशा त्याला बसलो जरा गार झालो. ह्यो लागला लई हसाय कॉमेडी करून. म्हणला खायला का आपण एवढा ऊस तोडलाय आणि बसली सावली लिहून. त्याला म्हणलं तर ऊन लागतंय काय करायचं. तवर याला म्हणलं चल बाबा ह्यानं कोयता घेऊन लगेच लागलाय ताव काढाय निघालाय डबल बघा फेरशी. जाऊन बघतो शेज तर लई लागलं ऊन शेज पोचस तर आलाय मग नाका मारत गार आणले म्हणून. काढला तांब्या बाहेर. आम्हाला वाटलं प्रायड आणलाय वाटतं 2 लिटरचा. तर यानं काढल्या बारक्या बाटल्या. हिच्या लागला बाटल्या बघून लईच हसायला. लागा म्हणलं दांडग्या बाटल्या आणल्यास म्हणलं माझाच्या. आता म्हणलं लईच गार होणार आहे माझानं. हिच्या लागला हसायला लईच. त्याला म्हणलं आता बरं झालं की आणली एवढं तर हे काय ऊस तोडणं लागला व्हिडिओज कराय उन्हात. त्याला म्हणलं ऊस तोड नक्की लावून उगस. तर लागलाय परत ऊस तोडाय बघा उन्हानं पाक वायबाय उलट्यान सुलट्यान मोया लागलाय टाकायला. पाक भुलला होता बघा. त्याला काय कळलं ना अर्धा हात घालून आलता आधीच त्यात कापायला लागलेलं. कसं तर बघा सपिवलं बघा कैंगटीला आलो पाक. सपल्यावर लागला मिशावतावर टाकायला तवर. त्यासनी म्हणलं चला जाया घरला. तर म्हणले थंब की जरा ऐसावं खाऊन दे लय भेंडा या. तवर म्हणलं चला काय घराकडं. घरला जाताना गडी लयच लागलं पळायलाही घराकडं थांबना तीच. तर आता निघाली बघा घरला. आजचा ब्लॉग आपला इथं संपला. पुढला ब्लॉग बघायसाठी भावाला फॉलो लाईक करायला लागतं या.